तर मित्रांनो आजच्याला आपल्या शेतात झाली चोरी. आपल्या मोटरीच्या वायरात तोडून चोरून घेऊन गेल्यात बघा इथनं मातीतून. तर गाईज मी आहे तुमचा मित्र आणि शेख. तर मी आलो होतो शेताला आणि शेताला आपल्या सऱ्या तोडायला चाललेलं आहे. तर सऱ्या तोडून झाल्यावर मी गेलो खालच्या साईडला. तर खाली गेल्यावर काय दिसलं मला की आपल्या मोटरीची वायरच कोणत्या तरी भरट्या चोरून घेऊन गेल्यात. मोटरीची वायर बघा जमिनीतून उपसून वायर घेऊन गेल्यात. पक्का डोक्याला ताण केला. आपल्या शेजारच्यांची पण वायर घेऊन गेल्यात बघा. इकडे शेतकऱ्यांच्या डोक्याला काय कमी ताण आहे का आता चुरटी पण माग लागल्यात. तर आजच्याला दिवसात सुरुवातच सगळ्यात घाण झाली. तर सगळ्यात आधी जाऊन दुकानातून पण वायर घेऊन आलो आम्ही. तर वायर पण सापडत नव्हती, थोडीशी सापडली तेवढी घेऊन आलो आम्ही. तर वायर बसवली आणि वायर बसून मस्त ओके केलेलं आहे. तर परत वायर चोरीला नाही जाण्यासाठी आम्ही एकदम कोपऱ्याने खड्ड्यात गाडून वायर दिसून पण नाही दिली. तर तिथं आलो आम्ही परत तिथं व्हॉलीबॉल खेळायला. व्हॉलीबॉल मध्ये हवा नव्हती, तिथं याचं स्टँड लावायला पायच परत नव्हता आपल्या वावरात. तर याची थोडीफार मदत केली स्टँड लावण्यामध्ये. तर तिथं गेला आमच्याकडे वॉल पण नाही. तो वॉल पण गाडीचा वॉल कसा तरी शोधला आणि त्या वॉलने आवरले आम्ही. भरून गेलो ग्राउंडवर सुरुवातीला पोरांचं पाणी मारत चाललं होतं आणि फक्की मारून एकदम ग्राउंड ओके केला. तर ह्या वेळेस आम्ही लय भारी खेळलो आणि लय भारी खेळलो आम्ही. टोटल 4 मॅचेस जिंकलो आणि 4 मॅचेस आम्ही पप्पू शेटसाठी जिंकलो. त्यामुळे पप्पू शेटने आणलं आमच्यासाठी थंड. पप्पू शेट म्हणलं पोरांसाठी काय पण. तर पोरांची आमची सगळी टीम ह्या साईडला बसलेली, आमची 8 जण बसलेली इथं. तर पप्पू शेट तर्फे आमच्या सगळ्यांना स्टिंग. आबा आमचा सर्व्हिसमॅन तरी म्हणतो आमच्यासाठी स्प्राईटच का घेऊन आला. तर एवढं सगळं झालं सगळ्यांना चेस बीस करून. तर गाईज भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच काय. तर चला.